इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव जिले के धरनगांव तालुका के पालदी गांव में स्थित साईं बाबा मंदिर परिसर में शासकीय भक्त निवास के निर्माण कार्य की छत गिरने से बड़ा हादसा। पर्यटन विकास परियोजना के तहत बनाया जा रहा शासकीय भक्त निवास का निर्माण कार्य के दौरान अचानक छत गिरने से 7 मजदूर घायल हो गए, जिनमें 2 की हालत नाजुक बताई जा रही है। स्थानीय लोगों की मदद से घायलों को मलबे से निकाला गया। सभी घायलों को तुरंत जलगांव जिला सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है। बताया जा रहा है कि मजदूरों को पर्याप्त सुरक्षा उपकरण उपलब्ध नहीं कराया गया था। फिलहाल दुर्घटना का सही कारण अभी स्पष्ट नहीं हो पाया है। प्रशासन द्वारा मामले की जांच की जा रही है। पूर्व जिला परिषद सदस्य प्रताप पाटिल ने बताया कि घायलों को जलगांव के जिला सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उनका इलाज चल रहा है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। आता जे गंभीर जखमी आहेत त्यांना आपण ॲम्ब्युलन्समध्ये रवाना केलेलं आहे। तात्काळ आपण प्रशासनाशी बोलून हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून त्या जीवितांना मुक्कामार असेल जे असेल त्याच्यावर ट्रीटमेंट लवकरच सुरू होईल। आता आपण ॲम्ब्युलन्समध्ये जळगाव सिव्हिलला रवाना केलेलं आहे। हे कसलं कन्स्ट्रक्शन बांधकाम कसलं चालू आहे? हे भक्त निवास चाललं आहे, शासकीय काम चाललं आहे साईबाबा मंदिराचं। त्याचं काम चालू असताना हा अनर्थ या ठिकाणी झाला। साईबाबाच्या कृपेने काही दुर्दैवी घटना झाली नाही आणि या ठिकाणी जे जखमी आहेत, काही गंभीर जखमी याच्यात नाही आहे, किरकोळ जखमी आहेत, त्यांना लवकरच रुग्णालयात या ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। हो, अजून RCC कॉलम वगैरे ते चाललेलं आहे, पण अशातच म्हणजे निर्माणाधीन असतानाच ही दुर्घटना झालेली आहे। तर काय वाटतं तुम्हाला, काय कामाच्या दर्जासंदर्भात काय बोलणार? आता तर सध्या तसं काही सांगता येणार नाही, कारण आता या परिस्थितीला आपण तोंड देऊ, नंतर पुढील गोष्टी आपण त्याच्यात बघूया।